हां. आणि जसं पाहिजे तसं वर्कआउट करता येत नाही. त्यामुळे थोडेसे त्रास होते. एचबीचा प्रॉब्लेम होता आणि अजूनही आहे. पण आता या जर्नीमध्ये आहार सुरू केला का? आल्यानंतर एचबीचा ताई, तर आहार आहार मी आहार सुरू केला. तारखेपासून सुरू केलेला आहे. हं. 10 तारखेपर्यंत वन टाईम घेतला आणि 10 तारखेपासून आजपर्यंत आता 2 टाईम सुरू केलेला आहे. काय काय त्रास 2 देतो? टाईम तर दुसरा काय त्रास चॅलेंजेस काय आहेत? एचबीचा थोडा प्रॉब्लेम असतो सर माझा. एक मिनिट हां, एचबी पुढे सर कमी होतो. मला त्रास काय आहे ते सांगा पहिले. तर त्रास मला दुसरा काही नाहीये. फक्त माझा एचबीचा प्रॉब्लेम होतो की एचबी ऑटोमॅटिकली वाढत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आपोआप वाढत नाही. मल्टीव्हिटॅमिन्स आणि सेल्युलर्स हे फॉर्म्युलेटमध्ये घ्या. सगळ्यात येस महत्त्वाचं. ते फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. डिफिशियन्सी आहे शरीरातली. मल्टीव्हिटॅमिन घेतलंय सर, पण सेल्युलर नाही घेतलेलं. घेतलं टॅबलेट दिलेली आहे मला आपलं काही दिवसांनी. मागवलं ना मल्टीव्हिटॅमिन्स ओके. त्याला 3 टाईम घ्या. हां आणि हो. व्यवस्थित आता किती दिवस झाले तुम्हाला जॉइन करून? तर 1 तारखेपासून केलेली आहे 1 जूनपासून आज 15-16 दिवस झाले. बरं. काही हरकत नाही ना. आता 1 जूनपासून सगळं संतुलित आहार सुरू केला का तुम्ही? हो, हो. हां, बरं आता ठीक आहे सुरुवात आहे. सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं शरीरातल्या कमतरता भरून यायला आणि सगळ्या गोष्टी कव्हर व्हायला थोडंसं हे नाही. बॉडीला थोडंसं जसं तुमचं रिकव्हरी होईल तशी बॉडीमध्ये चेंजेस होतील. आता या 10-12 दिवसामध्ये तुमच्यामध्ये काय चेंजेस वाटतात 15 दिवसामध्ये तुम्हाला? 10 म्हणजे याच्या त्याने अगोदर मी रनिंग वगैरे भरपूर करायचे. म्हणजे 10-21 किलोमीटरपर्यंत मी रनिंग करते आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की पायामध्ये माझे क्रॅम्प यायचे आणि मग नंतर अजून असं वाटायचं का कुठेतरी थांबवावं आपण हे. पण आता मी रनिंग पण करते, सकाळी या कॉलवर वर्कआउट पण करते आणि आहार घेतल्यापासून माझ्या पायातले क्रॅम्प येणं बंद झालं. व्हेरी म्हणजे हा माझा एक 15 दिवसातला बेनिफिट आहे की माझ्या पायात क्रॅम्प येत नाहीत सध्या आता आणि रनिंग मला किती करता तुम्ही डेली? डेली 5 ते 10 पर्यंत करते सर. 5 तर सहज करते. कशासाठी करता तुम्ही हे सगळं? रनिंगचं वगैरे त्यात हॅबिट आहे? हां, ते सवय सर. घरातले सगळेच करतात. मिस्टर पण 100 किलोमीटरपर्यंत पळतात. सगळ्या मॅरेथॉन वगैरे करतात. माझी मुलं खो-खोचे प्लेयर आहेत. म्हणजे घरात आमची फॅमिली पूर्ण हेल्थ स्पोर्ट्स कॉन्शियस आहे. स्पोर्ट्स ओके नो प्रॉब्लेम काही हरकत नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यायाम करणं, रनिंग करणं, बॉडीकडून आपण ऊर्जा खर्च करून घेतो चांगल्या प्रकारची पण. मग शरीराला जर हं. अन्न नसेल चांगलं, तर मग शरीरामध्ये आता आता मी सकाळी कॉलवर वर्कआउट पण करते आणि मग संध्याकाळी रनिंग पण करते. असं दोन्ही पण चालू आहे. नो प्रॉब्लेम. पण संध्याकाळी आता आहार काय करायचा माहिती आहे का? प्रोटीनचं प्रमाण तुम्ही हार्ड एक्सरसाइज करताय. प्रोटीनचं प्रमाण तुम्हाला 2 घ्यायचे आहेत. सायंकाळी पण आणि सकाळी पण. हं? हो. हां, प्रोटीनचं काय करायचं 2 प्रमाण वाढवायचं. कारण काय आहे माहिती आहे का? तुम्ही अतिरिक्त बॉडीकडून हे करून घेताय, ऊर्जा खर्च करून घेताय. हां, मसल आणखी क्रॅम्प येऊ नयेत, मसल तुटू नये. मग प्रोटीनचं प्रमाण 2 वापरायचं सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा. हां, तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला 1 3, प्रोटीन 2, शेकमेट 2 असा मोठा शेक घ्यायचा, प्यायचा व्यवस्थित, डाएट फॉलो करायचा. अतिरिक्त क्रेव्हिंग वाटली तर मग भाज्याचं सूप वगैरे काही सायंकाळी तुम्हाला जर वाटलं म्हणजे की क्रेव्हिंग वाटते खूप आणखीन पण क्षमत नाही. कधी-कधी काय होतं एक्सरसाइज, हार्ड एक्सरसाइज किंवा आपण ज्यावेळेस बॉडीतून अतिरिक्त ऊर्जा खर्च करून घेतो, तर ऊर्जेची गरज पण असते. तर तर अशा त्याचं वेळेस कारण असं होतं की माझी सगळी दिवसभराची जी कामाची पद्धत आहे, सगळी बैठी पद्धत आहे. ऑफिसमध्ये बसायचं, गाडीमध्ये बसायचं. त्यामुळे मग काय होतं पाय मसल्स वगैरे जाम झाल्यासारखे होतात. मग मी काय करता बाय त्याच्यासाठी बॅकग्राऊंड तुम्ही? सर मी सर्कल ऑफिसर आहे रेव्हेन्यूमध्ये. वाह! छान. आणि नक्कीच मग आता सगळ्यात महत्त्वाचं अतिरिक्त ऊर्जा आहे ज्यावेळेस सायंकाळी तुम्ही रनिंग करता ना, हो. त्यावेळेस पण हां, रनिंग आफ्टर एक्सरसाइज लगेच शेक घ्यायचं. त्याच्यानंतर जर थोडीशी क्रेव्हिंग वगैरे वाटली, तर मग भाज्याचं सूप किंवा डाळीचे पदार्थ वजन आणि पालक सूप घेत असते सर मी. हो, हो, घेऊ शकता. म्हणजे क्रेव्हिंग जर वाटली तुम्हाला, ऊर्जेची गरज वाटली तर घेऊ शकता. नॉन-व्हेज खात असाल तर एग्ज वगैरे घेऊ शकता. नाही सर हां, नॉनव्हेज नाही नाही, खात. नाही सांगितलं मी एक पर्याय दिला किंवा मग तुम्ही सरळ-सरळ सायंकाळी डाएटमध्ये भाजीचं सूप, वरण असे प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त पदार्थ किंवा फळं वगैरे किंवा ड्राय फ्रूट सुद्धा तुम्ही घेऊ शकता, इंटेक करू शकता सायंकाळच्या वेळेस शेक आफ्टर शेक. शेकच्या नंतर. येस. हां, सुरुवात छान आहे तुमची. नक्कीच चांगलं बेनिफिट पण होणार आहे तुम्हाला. फक्त आहार संतुलित आहार सकाळी आणि सायंकाळी दोन्ही टाईम व्यवस्थित चालू ठेवा. थोडं वेट वेट जरा जास्त होतं माझं. मी मार्च एंडपासून रनिंगनी त्याने म्हणजे व्यायामाने माझं वेट 76 पर्यंत आणलेलं आहे. 83 किलो वजन झालं होतं माझं. पण अजून आता किती कमी करायचं? अजून मला 5 ते 7 किलो वजन कमी करायचं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. ते होऊन जाईल. पण आता कसं असतं की रॉंग वेने काही रनिंग करून आपण एक्झर्शन करून बॉडीच्या कॅलरीज अतिरिक्त खर्च होतात. पण बॉडीतल्या डिफिशियन्सी हं, पण हं. वाढत असतात. तर त्या भरल्याच्या नंतर आता तुम्हाला आणखीन छान वाटेल. कारण बॉडीतली मसल पण अतिरिक्त मसल बॉडीतली आपल्याला म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी खर्च झालेली असते, तर ती पण हं, आपल्याला हं. बॅकअप आहाराच्या माध्यमातून होईल. कंटिन्युअसली चालू ठेवा. हळू चांगला परिणाम मिळतो. येस सर. येस, व्हेरी गुड. अभिनंदन तुमचं. धन्यवाद सर. कंटिन्यू करा मुळे सर.